Hi guys, welcome back in the day 2 of धारी खेलगाव सिरीज. आज आहे डे 2 आणि आज आहे पापड बनवायचा दिवस. किती सारे पापड बनवायला इकडे बॅकयार्ड मध्ये पापड बनवतो. सगळे जण पापड लाटतायत. टाइमपास करते नाही, काम करते शिर्डीवर बसली आणि मी वरती पोचवणार. बाकी रेडी पण नाही झाली आहे. तुम्हाला मी बहीण दाखवू का? ग्रीवा तिकडे पापड लाटते म्हणजे एवढं जण आहेत. त्यानंतर आम्ही स्पृहाला पण पापड लाटायला बसवलं. तिलाही थोडा अनुभव यायला पाहिजे ना काय असतं ते. फक्त तिला ते सोपं वाटायचं. आता वेळ होती ती थोड्याशा ब्रेकची. इथे आम्ही सगळ्यांसाठी सरबत बनवलं होतं. स्पृहाला ती ड्युटी दिली होती सगळ्यांना सरबत देण्याची, पाणी देण्याची, कुणाला काही हवं असेल तर ते देण्याची. इथे हसी मजाक करत कामही चालू होतं, ब्रेकही चालू होता. पण सगळंच खूप मजा असते. ही बघा, ही शेवटची खिशी होती. याच्यानंतर ऑलमोस्ट पापड ही होत आले होते. हे असे आम्ही टेरेसवर पापड वाळत टाकले होते भर उन्हात. आणि मग नंतर संध्याकाळी वगैरे हे पापडांना उलटही करावे लागतात, शिवाय पुसून हे भरून ठेवावे लागतात. हे सगळे टीमवर्क असतं. हे बघा, असे पापड एकमेकांकडे देऊन या काकी ज्या आहेत त्या वाळत टाकत होत्या. स्पृहा हे काम खूप छान करत होती, पापड घेऊन जाण्याचं. आणि या काकी ज्या आहेत त्या उन्हात वाळत टाकत होत्या. गावाकडची ही मजाच वेगळी असते. ह्या सगळ्याजण एकमेकींकडे जातात, हसी मजाक करतात, पापडं करतात, ती खिशी खाणं खूप मजा येते. यावर्षी आम्ही तो अनुभव घेतला. दोघी मुलींनीही खूप एन्जॉय केलं. बघा, स्पृहा ग्रीवाची डॅडीही थोडीशी मदत करत होते. ती अशी गरम खिशी काढतात, त्यानंतर तिला मळतात आणि मग त्याची लाट्या बनवून ते पापड लाटवले जातात. आता वेळ होती ती संध्याकाळी पापड गोळा करण्याची. आम्ही सगळेजण मिळून वरती बसलो. पापड पुसून भरून ठेवत होतो. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा उन्हात टाकावे लागणार होते. आणि आता आम्ही संध्याकाळचा फेरफटका मारायला निघालो गावचा. खूप मस्त गावचं वातावरण होतं. आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी करायच्या होत्या शेवाया. त्यासाठी आम्ही चक्कीत पीठ दळायला आलो होतो. आणि हे असं चक्की असते रेडीमेड, ज्यात पीठ टाकलं दळलेलं की तो दादा तिथेच मळतो आणि मशीनमधून अशा शेवाया बाहेर येतात, ज्या आपण फक्त सुकवायचं काम करायचं. त्याची टाकायची पद्धत असते ही. अशा प्रकारे जरा शेवाया टाकतात आणि मग त्या वाळल्या की आपण त्या पुन्हा भरायच्या आणि आपल्या घरी न्यायच्या. सोपं आहे आणि हे करण्यात ही एक वेगळीच मजा आहे. त्यानंतर आमचा नंबर होता तो उडदाच्या पापडांसाठी. शेवाया झाल्या आम्ही इकडे नंबर लावून ठेवला होता. त्याची प्रोसेस बघा. डाळ इथेच विकत घ्यायची, इथेच ते दळणार, इथेच ती गाळायची, याच्यातच मसाला मिक्स करायचा. हे त्यांचं आता एक मशीन आहे ज्यात मस्त ते मळून निघतं आहे. आणि मग ते त्याच्यानंतर पुढच्या प्रोसेसला जातं. हे पुढे ते आता हे मोठ्या मशीनमध्ये आलं आहे. याला तेल लावून आता ते ह्या रोलर खाली जाणार. तिथे बरोबर सर्कल आकाराचे पापड याच्यापासून आता तयार होणार. आणि मग ते पुढे
पट्ट्यांमधून फिरून 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 खालच्या साईडला येतात तेव्हा आपण ते गोळा करायचे आणि डब्यात भरून न्यायचे. ही बघ किती पातळ अशी लेअर तयार झाली आहे. आणि हे सर्कल सर्कल दिसत आहे, इथे ते पापड कट होत आहेत आणि हे असे पापड आता चालले आहेत. आणि ते पुढचे जे सगळे लेअर आहे ते सर्व लेअर फिरून ते पापड खाली येणार. इकडे पापड होत असताच आमच्या तिकडे शेवायाही सुकल्या होत्या, त्यामुळे आम्ही त्या दोरीवरून त्या काढून घेत होतो. त्या अशा काढून आणलेल्या साडीमध्ये आम्ही त्याला रॅप करत होतो. हे बघा गावाकडे अशा मावशी आजी मदतीला येतात पटकन. किती मस्त आहे ना, अगदी ओळख नसली असली तरीही त्या मदत करतात. आणि असं सर्व मिळून आम्ही त्या शेवया भरून घेतल्या. आणि आता तिकडे आमचं पापडांचंही काम ऑलमोस्ट झालंच होतं. ग्रीवा पण आलेली ही सगळी गंमत बघायला. चला आता आमची वेळ झाली आहे ती आमच्या घरी म्हणजेच ठाण्याला जाण्याची. जाण्याचा हा रस्ता सुद्धा खूप मस्त वाटतो. फुलांनी बहरलेली छोटी छोटी झुडपी इतकी सुंदर वाटतात रस्त्याच्या साईडने. भर उन्हात सुद्धा बाहेर बघायला खूप छान वाटतं. असंच आम्ही हसी खेळ मजा करत आता आमच्या घरी जातो. बाय.